काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नेवासा शहरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली होती। या मोहिमेमध्ये अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला असून काही दुकानांना कायमची बंद करावी लागली होती। या कारवाई दरम्यान बस स्थानकाजवळील एका अतिक्रमणग्रस्त जागेवर मनोज मुनत यांचेही दुकान होते। अलीकडे या जागेवर मागील अतिक्रमणधारक असलेल्या पिंजारी यांनी पुन्हा एकदा ताबा घेतल्याची घटना 8-10 दिवसांपूर्वी घडली। स्वतःची जागा पुन्हा मिळवण्यासाठी मुनत यांनी नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार DYSP व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांना सांगितला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खाडे यांनी तात्काळ पिंजारी यांना पोलीस ठाण्यात बोलावून दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। त्यानंतर खाडे यांनी स्वतः वादग्रस्त जागेवर भेट दिली आणि आसपासच्या व्यावसायिकांकडूनही माहिती घेतली। सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी दोघांनाही समजावून सांगितले की सदर जागा ही शासकीय मालकीची असून ती कोणाच्याही वैयक्तिक मालकीची नाही। त्यामुळे भविष्यात यावरून वाद निर्माण झाल्यास दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले। खाडे यांच्या मध्यस्थीने पिंजारी यांनी सदरील जागेतील आपला मुद्देमाल त्वरित हटवून ती जागा मुनत यांना परत दिली। या संवेदनशील व निष्पक्ष हस्तक्षेपामुळे संतोष खाडे यांची प्रशंसा संपूर्ण शहरात होत आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती। आम्ही नेवास्कर न्यूज साठी सहसंपादक सौरभ मुनोत, नेवासा। चलने दो, आप कुछ तकलीफ करेंगे तो फिर सब इधर से उठ जाएंगे। जर तुम्ही आता एकतर इलिगल जागेवर आता शेवटी ही सरकारी जागा आहे, काही असेल ताबा असू द्या, सगळे असू द्या, याचा त्रास तुम्हाला होईल। सगळ्यांनाच उठावं लागेल। जर त्या नगर परिषदला पत्र दिलं आम्ही बंदोबस्त पूर्वेल म्हणजे हे काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त, त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी हे आहे तुम्ही सामान्य तुम्ही तुमच्या मागे घरी राहताय, तुम्ही तिथं राहा पहिल्यापासून, तुमच्या सख्या भावाला विचारलं, बाकी जे लोकांची माहिती घेतली, साक्षीदार असं सांगताय की मागच्या 30 वर्षापासून हे व्यक्ती इथे यांचं दुकान वगैरे आहे, बरोबर। ही जागा बंद होती परंतु यांच्याकडे होती, बरोबर। 30 वर्षापासून 30 वर्षापूर्वी तुमच्याकडे असेल वगैरे, दोघांकडे तुमच्याकडे काही कागद नाही आहे, पण इथले सगळ्या लोकांच्या मतानुसार, लोकांच्या म्हणजे काही यांचे कुणी नातेवाईकांची मतं नाही घेतली, तुमच्या भावाचं घेतली, जे काही सगळे समुदाय, सगळे धर्म, सगळे जातींचे जे इथं पाहत आहेत मागच्या 15-20 वर्षापासून, त्यांचं म्हणणं असं येतं की तुमचं माझं घर आहे, तुम्हाला तिथं राहायला काही प्रॉब्लेम नाही, ही जागा यांची, या दुकानात त्यांना काय करायचं करतील, इलिगल असेल नगर परिषद त्यांच्यावर कारवाई करेल। आता तुम्ही वाद घालायचा नाही याच्यावर, तुमचं जे काही सामान आहे तुमच्या समजूतदारपणाने तुमच्या स्वखुशीने उचलायचं आणि तुमच्या घरी नेऊन टाकायचं। राहिला मुद्दा याचा वाटेचा आहे, यांना वाट अडवायची नाही। कधी कोणी सांगा वाट आहे, वाट अशी त्यांना पुढे पण निघून द्यायची, इथं काही अडथळा करायचा नाही। लक्षात, त्यांची जी काही वाट आहे तिची जी मागं साईज असेल तीच साईज त्यांना रोडपर्यंत असेल, अलग लक्षात, जेणेकरून तुम्ही इथं दुसरं काही लावता आणि त्यांना अडथळा नाही। लक्षात, तुमचं सेंटर लावा, काय लावा। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।